वळूया पुढील बातमीकडे। यवतमाळमध्ये एका शेतकऱ्याला झाडानं करोडपती बनवलंय। हे वाचून तुम्हाला धक्का बसेल तर काहींचा यावर विश्वासच बसणार नाहीये, पण यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातल्या या शेतकऱ्याला एका झाडामुळे कोट्यावधींचा फायदा झालाय। काय आहे हे प्रकरण बघूया। केशव शिंदे नावाचा शेतकरी रातोरात करोडपती बनलाय। पुसद तालुक्यातील खर्शी येथील शेतकऱ्याकडे वडिलोपार्जित 7 एकर शेतामध्ये एक झाड आहे। वर्ष 2013-14 पर्यंत हे झाड कशाचं आहे हे शिंदे परिवाराला ठाऊकच नव्हतं। मात्र 2013-14 मध्ये रेल्वेचा एक सर्वे झाला। त्यावेळेस कर्नाटकातील काही लोक हा रेल्वे मार्ग पाहण्यासाठी आले असता त्यांनी हे झाड रक्तचंदनाचं असून त्याचं मूल्य सांगितल्यानंतर संपूर्ण शिंदे परिवार चक्रावून गेलाय। मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे या शेतकऱ्याला न्यायालयीन उंबरठे झिजवावे लागले। तब्बल 7 वर्ष या शेतकऱ्याला संघर्ष करावा लागला आणि आज नागपूर खंडपीठाने जे आहे ते 1 कोटी रुपये प्रशासनाला कोर्टात जमा करण्याचे आदेश दिलेले आहे। मात्र ही जी भरपाई आहे ती थोडकी आहे। हा जो शेतकरी आहे या शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार 5 कोटी रुपये या शेतकऱ्यांना मिळणार आहे। त्यामुळे हा शेतकरी कोट्याधीश होणार आहे। रेल्वे विभागाने जमीन अधिग्रहित केली, मात्र या झाडाचं मूल्य देण्यास नकार दिला। त्यामुळे शिंदे परिवारानं या झाडाची किंमत माहिती केली। त्यावेळेस झाडाची किंमत ही 4,97,00,000च्या घरात होती। मात्र रेल्वेनं ही रक्कम देण्यास नकार दिला। त्यामुळे शिंदे परिवारानं न्यायालयाचे दार ठोठावले। न्यायालयानं या प्रकरणावर निरीक्षण नोंदवत शेतकऱ्याला 1 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले। त्यातील 50 लाख रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा करायला सांगितलेत। माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सदर रक्तचंदनाच्या झाडाचे मूल्यांकन 20 जून 2025 पर्यंत सादर करण्याचे आदेश दिलेले आहे। त्या आदेशाचे पालन करून वन विभागाने रक्तचंदनाचे मूल्यांकन तयार करून 20/6/2025 ला सादर करावे हीच आमची अपेक्षा आहे। सरकारी अभियोक्ता श्री युके सर आणि श्री नारळे सर यांनी विद्यमान न्यायालयासमोर संयुक्त बैठक समिती मागणी केलेली आहे आणि झाडाचे दर किलोप्रमाणे ठरवण्यात येतील असे त्यांनी आश्वासन दिलेले आहे। त्यानुसार विद्यमान न्यायमूर्ती यांनी दिनांक 20/6/2025 पर्यंत सदर झाडाचे मूल्यांकन करण्यात यावे आणि 7/7/2025 पर्यंत झाडाच्या मूल्यांकनाचा अहवाल सादर करण्यात यावा असा आदेश पारित केलेला आहे आणि जमा केलेल्या रकमेपैकी 50 लाख रुपये दिनांक 9/4/25 रोजी याचिकाकर्ता यांना देण्याचा आदेश झालेला आहे। उर्वरित रक्कम हा पूर्ण 7/7/2025 नंतर याचिकाकर्ता यांना देण्यात येईल असा आदेश पारित केलेला आहे। वडिलांनी शेतात लावलेलं झाड आपल्याला करोडपती बनवेल याची कल्पनाही केशव शिंदे यांनी केली नसेल। मात्र वडिलांनी लावलेलं झाड मुलानं जोपासलं, त्यामुळं आज त्यांना याचं फळ मिळालंय आणि शिंदे कुटुंब करोडपती बनू शकलंय। संदेश कानू, जय महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ।